हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रू लाईन्स अबाउट लाईफ या चॅनलमध्ये. तर आज आपण प्रोटीनयुक्त आहार कसा असावा याबद्दल माहिती घेणार आहोत. उत्तम आरोग्यासाठी आणि स्नायूंच्या मजबूतीसाठी प्रथिनांचे म्हणजेच प्रोटीनचे खूप मोठे महत्त्व आहे. आहारात खालील शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा समावेश करून तुम्ही प्रथिनांची गरज पूर्ण करू शकतात. शाकाहारी स्त्रोत: सोयाबीन आणि पनीर. सोयाबीनमध्ये सर्वाधिक प्रथिने असतात. पनीर देखील प्रथिनांचा एक उत्कृष्ट आणि चविष्ट पर्याय आहे. डाळी आणि कडधान्ये: मूग, तूर, मसूर आणि चणे रोजच्या जेवणात असावेत. तसेच मोड आलेले कडधान्ये, मटकी, मूग प्रथिनांनी भरपूर असतात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ: दूध, दही आणि ताक हे प्रथिनांचे सोपे आणि प्रभावी स्रोत आहेत. सुकामेवा, बदाम, अक्रोड आणि शेंगदाणे यामध्ये प्रथिनांसोबतच शरीराला पोषक फॅट्स देखील मिळतात. मांसाहारी स्त्रोत: अंडी. अंड्यांचा पांढरा भाग प्रथिनांचा सर्वात शुद्ध स्रोत मानला जातो. चिकन आणि मासे खूप प्रोटीनयुक्त असतात. प्रथिनांचे फायदे: स्नायूंची वाढ: शरीरातील झीज भरून काढण्यासाठी आणि स्नायू मजबूत करण्यासाठी मदत होते. वजन नियंत्रण: प्रथिनयुक्त आहार घेतल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी करण्यास मदत होते. ऊर्जा: दिवसभर कार्यक्षम राहण्यासाठी शरीराला प्रथिनांची गरज असते. काही महत्त्वाच्या टिप्स: जेवणाची वेळ: नाश्ता: मोड आलेले कडधान्ये, उकडलेले अंडे किंवा दूध. दुपारचे जेवण: डाळ, दही किंवा सोयाबीनची भाजी. रात्रीचे जेवण: पनीर, चिकन किंवा मासे. टिप: तुमच्या वजनानुसार आणि शारीरिक हालचालीनुसार प्रथिनांचे प्रमाण ठरवावे. सामान्यतः प्रति किलो वजनामागे 0.8 ते 1 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर हे प्रमाण थोडे वाढवू शकता. आमची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.